नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संक्रांती आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे. संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं, यशाचं, भरभराटीचं जावो देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज संक्रांती आहे म्हणून आज लवकरच सगळं आवरून घेतलेलं आहे. साई झोपला आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट जे काही आहे ते आवरायला घेऊया, कारण सुगडपूजन वगैरे करायचं आहे. म्हणून म्हटलं जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं करूया. चला तर मग सुरुवात करूया. तर कुठलाही सण म्हटलं की आपण पूजा अर्चा करतोच. पहिल्यांदा घरातल्या देवांची वगैरे पूजा करतो. पूजा अर्चा, रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, म्हणून आपण सुरुवात त्याच्यापासून करूया. नवीन नवीन ज्यांचं लग्न झालेलं असतं ते मस्त असे ब्लॅक साडी घालतात. त्याच्यानंतर मग हलव्याचे दागिने वगैरे घालतात आणि मग फोटोशूट वगैरे केलं जातं. त्यानंतर वौसा असतो. तर काही ठिकाणी म्हणजे मोस्टली घाटावर जे लोक आहेत ते लोक वौसा वगैरे घेतात. तर आमच्याकडे म्हणजे आमच्या साईडला वौसा वगैरे नाही घेत, फक्त सुगडपूजन केलं जातं. त्याच्यामुळे मग आम्ही फक्त सुगड पूजतो. पण बाकी ठिकाणी असं वौसा वगैरे घेतला जातो. माझीसुद्धा पहिली जेव्हा संक्रांत होती तेव्हा मी सुद्धा मस्त ब्लॅक साडी वगैरे वेअर केली होती. त्यानंतर हलव्याचे दागिने वगैरे घालून फोटो काढले होते आणि संक्रांतीच्या दिवशीच मस्त असं हळदी कुंकू केलं होतं. त्यानंतर मग मुलं झाल्यानंतर मग ती जी हौस असते ती कमी कमी होत जाते. हौस म्हणण्यापेक्षा हौस आपल्याला नेहमीच असते, परंतु मग मुलांमध्ये ते करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग जसं आहे तसं आपण शॉर्टली करण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्या गोष्टी. बाकी संक्रांत म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच असेल. संक्रांत हा सण भारताच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये संक्रांत साजरी केली जाते, तर लोहरी वगैरे किंवा पोंगल नाही, त्याच्यानंतर उत्तरायण अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत या सणाला. संक्रांत म्हणजे काय तर सूर्य जो आहे तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो. त्याच्यामुळे मग हा सण साजरा केला जातो. म्हणजे सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं. साधारणतः हा सण जो आहे तो 14 किंवा 15 जानेवारीला येत असतो. आदल्या दिवशी भोगी असतात, त्याच्यामुळे आपण भोगीची भाजी वगैरे करतो. ज्वारीच्या भाकरीसोबत ती भाजी खातो. या दिवशी गंगा स्नानाला महत्त्व आहे, दानधर्माला महत्त्व दिलं जातं. त्याच्यानंतर तिळाचे लाडू, तिळाची पोळी असे हे गोड पदार्थ करून लोकांना वाटले जातात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश सगळ्यांना आपण पोचवतो. आता जे आपण सुगडपूजन करतो त्या सुगडपूजनामध्ये जे काही आपण भाज्या टाकतो किंवा जे काही पदार्थ आपण वस्तू ज्या आपण टाकत असतो त्या वस्तू मेन म्हणजे ह्या सीझनमध्ये येतात. जसं की बोरं आहेत, मटार आहे, गाजर, ऊस, त्याच्यानंतर आपण ह्याच्या शेंगा टाकतो, वालाच्या शेंगा टाकतो, चवळीच्या शेंगा. तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्यांचा सीझन असतो हा. त्याच्यामुळे मग हा जो सण आहे तो शेतीशी निगडीत आहे. तर मंडळी गावाकडे कसं व्हायचं, म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई संक्रांतीचं पूजन कसं करायची, तर सुगड वगैरे म्हणजे त्यावेळी ती पूजत नव्हती. तर घरातले जे तांबे असायचे 5 तांबे, तांब्यांना हळदी कुंकू लावून नंतर मग हे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या गोष्टी त्या तांब्यांमध्ये घालायची आणि मग त्या 5 तांब्यांची पूजा करायची. प्लस ते तांबे जी ठेवायची ते तांब्यांना जो आपला धागा आहे तो धागा सगळ्या तांब्यांना एकत्र बांधायची आणि मग त्याच्यावर एक वस्त्र टाकलं जायचं. तर अशा प्रकारे आम्ही गावाकडे पूजा करायचो. पण आत्ता म्हणजे लग्न झाल्यानंतर मी आता हे सुगडपूजन म्हणजे सुगड आणून त्यांची पूजा करायला लागली. आता हे सगळं करता करता साईला जाग आली आणि साई उठला आणि बघत बसला की आई काय करते नक्की. व्हिडिओ चालू होती तर तो सारखा व्हिडिओ बंद करायला जात होता. यावेळी ना तिळगुळ मी काही घरी बनवले नाहीत, कारण साई मला अक्षरशः किचनमध्ये काहीच करू देत नाही. 2-3 वेळचं जे जेवण आहे तेच मी हार्डली कसं तरी पटापट उरकते, कारण किचनमध्ये मी जी गेली का तो मला माझ्या मागेच येतो आणि मग किचनमध्ये इतका तो हे करतो की त्याचं म्हणणं असतं की तू किचनमध्ये कामच करू नको, तू माझ्यासोबत बाहेरच खेळ. त्याच्यामुळे यावेळी ना तिळगुळाचे लाडू मी विकतच आणले. पण तरीसुद्धा असं वाटलं की घरात आजच्या दिवशी काहीतरी गोड व्हावं, म्हणून सकाळी मी आपलं जे गव्हाचं पीठ आहे त्या गव्हाच्या पिठामध्येच गुळाचा पाक करून त्याच्यामध्ये तीळ घातले, जायफळ घातलं आणि त्याची पोळी बनवून तीर्थाला डब्यासाठी दिली.
संक्रांत सण याच्यासाठीच आहे की नाती जपण्यासाठी आहे, कटुता विसरण्यासाठी आहे आणि प्रेम वाटण्याचा दिवस आहे. तीळ आणि गूळ एकत्र येऊन आपल्याला हे सांगत असतात की आयुष्यामध्ये गोडवा ठेवा, शब्दांमध्ये जी कटुता आहे ती कमी करा, सौम्यता वाढू द्या. तर हा जो धागा आहे तो आपण याच्यासाठी सुगडांभोवती गुंडाळत असतो, जेणेकरून आपली जी नाती आहेत ती अशीच घट्ट बांधून राहिली पाहिजेत, एकत्र राहिली पाहिजेत. नात्यांमध्ये जो गोडवा आहे तो असाच टिकून राहिला पाहिजे, म्हणून आपण या धाग्याने असे सुगड जे आहेत ते बांधून ठेवत असतो. जसं तीळ आणि गूळ हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, तशीच आपल्या आयुष्यातली जी आपली जवळची माणसं आहेत तीसुद्धा त्यांच्याशिवाय सुद्धा आपलं जे आयुष्य आहे ते अपूर्ण आहे. म्हणून मग आपली जी माणसं आहेत ती जपा, त्यांच्याशी कटुता घेऊ नका किंवा त्यांना लागेल असं किंवा त्यांना वाईट वाटेल असे शब्द त्यांच्यासाठी वापरू नका. हाच संदेश देणारा हा सण आहे. कारण आपली माणसं ही शेवटपर्यंत आपलीच असतात आणि तीच आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक कठीण परिस्थितीत आपल्याला साथ देत असतात. म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण सगळ्यांना म्हणत असतो.